गजानन चौक मित्र मंडळ व नरसिंह व्यायामशाळा यांच्या वतीने श्री गणेश हनुमान मंदिर व श्री आदी अनंतेश्वर महादेव मंदिराच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा गजानन चौक पंचवटी येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। हा धार्मिक सोहळा शुक्रवार दिनांक 13 मार्च ते सोमवार दिनांक 16 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। शनिवारपासून सुरू झालेला हा सोहळा आज सोमवार रोजी विविध धार्मिक विधींसह संपन्न झालाय। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरणात सहभाग नोंदविलाय। या सोहळ्यात विविध धार्मिक विधी पार पडले। यामध्ये पूजन, आरती, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, रुद्रस्थापना, मूर्ती लोकपाल हवन आदी विधी करण्यात आले। सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेले कलशारोहण हे वेदी त्यागी श्री श्री 1008 श्रीमंत बालकदास महाराज तसेच परमपूज्य श्री दत्तदासजी महाराज श्री क्षेत्र दत्तधाम पीठ नाशिक यांच्या हस्ते पार पडले। यानंतर उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, प्रसाद उत्सर्ग, कर्मसमर्पण, ब्रह्मरुंद पूजन व आशीर्वाद अशा धार्मिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता करण्यात आली। गजानन चौक मित्रमंडळ व नरसिंह व्यायामशाळा यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आलं। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याचे स्वागत केले। जय श्रीराम। मी विकी बाळासाहेब गवळी आपल्या पंचवटी परिसरातील गजानन चौक येथील श्री गणेश हनुमान मंदिर व श्री आदी अनंतेश्वर महादेव मंदिर या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आला। गेल्या 3 दिवसापासून भव्य मिरवणूक व पूजनाचे आयोजन केलेले आहे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि आज दिनांक 16 मार्च रोजी आपल्या कळसाचा इथं लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा मंदिराची झालेली आहे। ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून इथे दगडी व काळा पाषाणाच्या दगडाचं भव्य असं मंदिर त्यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेलं आहे। आज दिनांक 16/3/2026 रोजी श्री गणेश हनुमान मंदिर श्री आदी अनंतेश्वर महादेव मंदिर या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। यावेळी श्री दत्तदासजी महाराज तसेच श्री बालकदासजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा हा सोहळा करण्यात आला असून तरी संध्याकाळी 7 ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचं आयोजन हे केलेलं आहे। तरी सर्व भक्तांना ही नम्र विनंती आहे की आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा। सियावर रामचंद्र की, महारुद्र हनुमान की, आदी अनंतेश्वर महादेव की। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।